दहशतवाद विरोधात कारवाईसाठी सर्वतोपरी निर्णय घेण्याची तिन्ही सैन्य दलांना मुभा देण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली। जवळपास 1.5 तास चाललेल्या बैठकीमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। तिन्ही सेना दलांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना कारवाई कधी, कशी आणि कुठे करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार सैन्याला देण्यात आला आहे। तर बघा काय आजच्या बैठकीमध्ये ठरलं। दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे असं मोदींनी म्हटलंय। तिन्ही सेना दलांच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर कारवाई कशी असेल, कोणा विरोधात असेल, त्याची वेळ काय असेल, हे निर्णय घेण्याची पूर्ण मुभा सैन्याला देण्यात आली आहे। आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, या बैठकीतून अत्यंत महत्त्वाचे निर्णय आणि तितकेच महत्त्वाचे संकेतही मिळताना दिसत आहेत। काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच या निर्णयातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। एकतर सर्वच निर्णय घेण्याची पूर्णपणे सर्वच निर्णय घेण्याची मुभा आणि स्वातंत्र्य हे सैन्य दलांना देण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच दहशतवाद्यांचा बदला घेणं हा आपला राष्ट्रीय संकल्प असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आता ही नरेंद्र मोदींची बैठक सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सर्व संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्यांना फोन करत होते। यामध्ये 4 प्रमुख देशांचा समावेश आहे। त्यामुळे सर्व बाजूंनी पाकिस्तानची घेराबंदी करण्याची तयारी झाल्याचं आपल्याला कळतंय। आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे देखील म्हटलंय की भारतीय सैन्य दलाच्या, भारतीय लष्कराच्या ॲबिलिटीजवर, क्षमतांवरही आम्हाला पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे एक शक्यता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यातील मोठ्या कारवाईसाठी सर्व अधिकार हे सैन्य दलाला दिलेले आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या पाठीशी देश म्हणून, पंतप्रधान म्हणून, देशाचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही देखील सर्व सैन्य दलांना दिलेली आहे। सैन्य दलाच्या सर्व प्रमुखांना आता पुढच्या कारवाईचा निर्णय करायचा आहे। त्यासोबतच आज सकाळपासून आपण ऐकतोय की ऑपरेशन दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम ही आधीच भारतीय सैन्य दलांनी उघडली होती। तर या मोहिमेच्या संदर्भात काही डीब्रीफिंग झाल्याची शक्यताही आहे। आतापर्यंत काय काय झालं त्या संदर्भातली माहिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली गेली आहे। तर त्यासोबतच भविष्यात काय काय केलं जाऊ शकतं, त्याचे वेगवेगळे पर्याय कोणते आहेत याविषयीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना सैन्य दलांच्या वतीने दिली गेली आहे। ही सगळी माहिती ऐकल्यानंतर जवळपास 1 तास चाललेल्या बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना एक विश्वास दिलाय की देशाला तुमच्या क्षमतांवर आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। तुम्ही निर्णय करा, कशा पद्धतीने कारवाई करायची याचा निर्णय तुम्ही करा। तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असू, परंतु दहशतवाद्यांचा बदला घ्यायचा आहे आणि एक ठोस कारवाई करायची आहे। हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही। हे नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आजच्या बैठकीत बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे एका बाजूला नरेंद्र मोदी ही बैठक करतायत, दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयातून हालचाली सुरू झालेल्या आहेत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पाडण्याची। त्यामुळे आगामी काळात आपल्याला निश्चितच काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील भारत पाकिस्तानाच्या अनुषंगाने। निश्चितपणे या हल्ल्याला आजच 1 आठवडा पूर्ण झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। आता पुढे नेमक्या काय हालचाली होतात यावर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।